कादंबरी रुजवण भाग 7. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. जेवण करता करता मीनाताई मिनल काकूंना म्हणाल्या, खरं सांगू मिनल, या पोरीची ना मला फार काळजी वाटते ग. भाऊजी म्हणतात आपली वैदू अगदी गोड आहे, प्रेमळ आहे, समजूतदार आहे, चैतन्याचा नुसता झरा आहे ती. एवढं बोलून मीनाताई थांबल्या. हो बहिणी, मग काय चुकीचं बोलतात हे? खरंच आपली वैदू तशी नाही का? तुम्हाला एवढी का काळजी वाटते तिची? मिनल काकूंनी विचारलं. आहे, अगदी तशीच आहे. पण मिनल, लग्न करायला हे एवढंच पुरेसं नसतं अगं. आपल्या घरात वातावरण मोकळं ढाकळं आहे. हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे असा शिस्तीचा बडगा लगेच कोणी उगारत नाही. सगळं पद्धतशीर असलं, शिस्तीचं असलं तरी आपल्या इथे मनाविरुद्ध कुणालाच वागायला लागत नाही. आपण मुलांवर आपल्या परीने संस्कार केले, शिस्त लावली, मुलं आपलं ऐकतात सुद्धा. पण म्हणून आपण त्यांच्यावर कोणत्याही गोष्टींसाठी दबाव टाकत नाही. जो काही प्रश्न आहे तो बोलून सोडवायचा प्रयत्न करतो. वैदहीला वाटत असेल, आई बाबा काका काकू लग्नासाठी माझ्यावर दबाव टाकतायत. पण तसं नाही. मुळात लग्न न करण्याची तिची कारणं अजून तिलाच कळलेली नाहीत. पुढे आपलं कसं होणार या भीतीतून तिचा नकार आहे. आणि तिची ही भीती कशी काढावी, तिला कसं समजवावं हे सुद्धा कळत नाहीये. म्हणून काळजी वाटते. अहो पण वहिनी, यांनी समजावलंय तिला, आता झाली आहे ना तयार, मग कसली काळजी करता? मिनल काकूंनी पुन्हा एकदा समजवायचा प्रयत्न केला. तसं नाही मिनल, अगं फक्त लग्न करण्यासाठी जर हिला एवढं समजवावं लागत असेल तर पुढच्या गोष्टींसाठी हिची आपण मनधरणीच करत राहायची का? अगं ती जिथे कुठे सासरी जाईल तिथे तिथे त्यांचे त्यांचे काही नियम असतील, शिस्त असेल की नाही, तिला ती पाळावी लागेल की नाही. ही अशीच हट्ट करत राहिली तर उद्या आपला उद्धार होईल बघ. माझं तर काही ऐकतच नाही. तू कसं बसं प्रेमाने बोलून समजावून तिला थोडंफार जेवण शिकवलंस, पण मासे मटण म्हटलं की हात लावत नाही पोरगी. ती स्वतःही खात नाही, दुसऱ्यांनाही करून घालत नाही. हे असं तिथे चालेल का? हे तर मागेच म्हणाले होते, हळूहळू तिला या सगळ्या जेवणाची सुद्धा सवय लावा म्हणून. पण लहान आहे, अभ्यास आहे असं म्हणून आपणच कानाडोळा केला. पण आता हळूहळू तिला तेही जेवण शिकवावंच लागेल ना. अगं उद्या तिथे जाऊन काय करेल ती? आई म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्या मनात येतात ग. सगळे विचार मनात येतात. भीती वाटते. उद्या तिथे तिला कुणी काही बोललं, रागावलं, काय होईल हिचं? तिथे समजवायला, सततची मनधरणी करायला काका पण नसेल तिथे. बोलता बोलता मीनाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. अहो वहिनी, हे काय? एवढ्या छोट्या गोष्टींचा एवढा का त्रास करून घेताय? आपली वैदही लाडाची असली तरी हट्टी नाही. सांगितलेलं सगळं ऐकते ती. स्वतःची मनमर्जी कधीच करत नाही. मला हेच हवंय, तेच हवंय असं कधीतरी केलं का हो तिने? आता लग्नाच्या बाबतीत तिच्या मनात भीती आहे खरी, पण ती आपल्याकडेच बोलून दाखवणार ना. त्यातल्या त्यात तिला सगळ्यात जवळचा काका आहे. आपल्या मनातलं सगळं ती काकालाच सांगते. आणि यांचा सुद्धा तिच्यावर किती जीव आहे. वैदू म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे. तिच्यासाठी त्यांनी जे स्थळ बघितलं असेल ते हा सगळा विचार करूनच बघितलं असेल ना. ती मंडळी प्रेमळ वाटतात. आपल्या वैदूला घेतील समजून. आणि सुरुवातीला सगळ्या मुलींचं हे असंच असतं. हळूहळू संसारात पडल्या ना की टक्के टोणपे खात शिकतात. अहो आपल्याला सासूबाई नव्हत्या. मी घरात आले तेव्हा मला काही येत होतं का? पण तुम्ही सगळं शिकवलत ना. आता झालीच की तयार तुमच्या हाताखाली मी. तसंच वैदूचंही होईल. मुळात तिला कामाचा कंटाळा नाही. म्हटलं तर सगळं जेवण करेल. हाताला चव सुद्धा चांगली आहे पोरीच्या. आता नॉनव्हेज करत नाही तो एकच मुद्दा आहे. त्या बाबतीत यांच्याशीच बोलायला हवं. हे हळूहळू समजावतील तिला. निदान ते कसं करायचं माहीत असलं ना तरी ठीक आहे. हे म्हणत होते, जहागीरदार मंडळी श्रीमंतच आहेत. जेवणाला नोकर मंडळी असणार तिथे. आपल्या वैदूला फार किचनमध्ये जावं लागणार नाही, तेव्हा त्याचीही काळजी करू नका. मिनल काकूंनी समजावलं. तू म्हणतेस तसंच होऊ देत बाई मिनल. मीनाताई हसल्या. मिनल काकूंनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत मग त्यांना धीर दिला. अरुंधती वहिनीसाहेबांनी मिलिंदांना फोन केला. मिलिंदा, कसे आहात? आणि आमची वैदू कशी आहे? त्यांनी प्रेमानेच विचारलं. अगदी मजेत. तुमची वैदू पण छान आहे बरं. आज घाईघाईने फोन केलात वहिनी साहेब.
मिलिंदाने विचारलं. अहो, आम्ही तिथून आल्यापासून तुम्ही विषय पुढे काढलाच नाही. मला सांगा, बंगल्यावर कधी येताय? हे बघा मिलिंदा, फार वेळ काढू नका हं. एक तर देवादेवला कसा बसा तयार केलाय मी. आता पुन्हा पुन्हा मध्ये मध्ये विघ्न नकोत आम्हाला. मला सांगा, कधी येताय तुम्ही बंगल्यावर? वहिनी साहेबांनी विचारलं. आम्ही तयार आहोत वहिनी साहेब. तुम्ही जेव्हा बोलवणार तेव्हा आम्ही येणार. मिलिंदा असं म्हणताच वहिनी साहेबांना आनंद झाला. अच्छा, मग या रविवारी चालेल? जेवायलाच या, वहिनी साहेब म्हणाले. जेवायला नको वहिनी साहेब, भेटून जाऊ फक्त, मिलिंदा म्हणाले. अजिबात नाही, तुम्ही सगळ्यांनी जेवायलाच यायला हवं. फक्त मला सांगा, जेवण शाकाहारी करू की मांसाहारी? वहिनी साहेबांनी असं विचारल्यावर मिलिंदा थोडे शांत झाले. वैदईचा विषय आत्ताच काढावा का, असंही त्यांना वाटून गेलं. पण थोडा वेळ घेत ते म्हणाले, शाकाहारी केलं तर बरं पडेल. का हो, मासे मटण आवडत नाही तुम्हाला? हसत हसत वहिनी साहेबांनी विचारलं. आवडतं तर, सगळ्यांनाच आवडतं. पण या रविवारी न खाण्याची 2 कारणं आहेत. एक तर एकादशी आहे आणि एवढं बोलून मिलिंदा थांबले. अरे हो, खरंच की, एकादशीला तर आम्ही सुद्धा खात नाही. आणि दुसरं कारण काय मिलिंदा? वहिनी साहेब, वैदही नॉनव्हेज खात नाही हो. ते असं म्हणताच वहिनी साहेब क्षणभर शांतच झाल्या. अजिबात खात नाही? त्यांनी जरा काळजीनेच विचारलं. नाही. आणि खरं सांगू का वहिनी साहेब, ती करतही नाही. म्हणजे अजून कधी करायचा प्रसंग आला नाही तिच्यावर. त्यामुळे तिने नॉनव्हेज कधीही शिजवलेलं नाही. मिलिंदाने सगळं खरं सांगून टाकलं. अरे बापरे, कसं हो व्हायचं मग? आमच्याकडे तर नॉनव्हेज सगळ्यांनाच आवडतं आणि तेच लागतं, मुख्य म्हणजे देवला सुद्धा, वहिनी साहेब म्हणाल्या. मला कल्पना आहे वहिनी साहेब, ही गोष्ट मी अगोदरच बोलायला हवी होती तुमच्याकडे, पण माझ्याकडून राहून गेली होती, काळजीने मिलिंदा म्हणाली. नाही नाही, तसं काही नाही मिलिंदा. आमच्याकडे जेवण करायला रामू काका आहेत. इतर नोकर मंडळी मदत सुद्धा करतात, पण जेवणाचं सगळं रामू काकाच पाहतात. तुम्हाला तर माहिती आहे, अलीकडे तब्येत ठीक नाही म्हणून आम्ही फार किचनमध्ये जात नाही. पण याआधी मदतनीस असले तरी जेवणाचं सगळं आम्हीच पाहत होतो. एवढं बोलून वहिनी साहेब शांत झाल्या. वहिनी साहेब, मी बोलतो तिच्याशी, हळूहळू शिकेल ती. खरं सांगू, तिला कामाचा कंटाळा नाही हो, पण नॉनव्हेज पाहिलं तर तिला कसं तरीच होतं. शिसारी येते, मुख्य म्हणजे हात लावायला भीती वाटते. पण तुम्ही म्हणताय तेही ठीक आहे. हळूहळू शिकायला हवं तिने. मी बोलतो तिच्याशी. मिलिंदांचा आवाज आता खोल खोल होत होता. आपल्या या फुलपाखराला तिच्या मनाविरुद्ध हे सगळं करावं लागणार याचं त्यांना वाईटच वाटत होतं. मी समजू शकते मिलिंदा, जो नॉनव्हेज खात नाही, ज्याला नॉनव्हेज आवडतच नाही, त्याला करायला सुद्धा त्रास होऊच शकतो. एखाद्याला भीती वाटते, शिसारी येते. पण खरं सांगू का, भीती वाटते, किळस वाटते म्हणून काही गोष्टींपासून पळता येत नाही आपल्याला. निदान आम्हा बायकांना तरी. शक्यतो तिला करावं लागणार नाहीच. आपल्याकडे मदतनीस आहेतच. तेव्हा तुम्ही सुद्धा फार काळजी करू नका. आणि या एवढ्याशा कारणावरून आमचं तरी मत बदलणार नाही. वैदई आवडली आम्हाला, आम्ही तिला सांभाळूनच घेणार. वहिनी साहेब असं म्हणाल्या तेव्हा मिलिंदांचं टेन्शन थोडं कमी झालं. बरं, मग या रविवारी नक्की ना, वहिनी साहेबांनी विचारलं. होय होय. फोन ठेवून मिलिंदांनी लगेचच ती बातमी दादासाहेबांना दिली. दादासाहेबांना पण खूप आनंद झाला. बरं का मिलिंद, आपणही त्यांच्याकडे जाताना फळं, मिठाया, भेटवस्तू काही न्यायला हवं. होय दादा, तू म्हणशील तसं. ती सगळी तयारी आपण करूच, पण आधी वैदूशी बोलायला हवं. तिच्या मनाची पण तयारी करायला हवी ना, मिलिंदा काळजीनेच म्हणाली. दादासाहेबांनी त्यांच्याकडे रागानेच पाहिलं. अजूनही तिच्या मनाची तयारी करता आहातच का तुम्ही? हे बघ मिलिंद, तू तिचे फार लाड करू नकोस हा. उद्या तेच भोवतील आपल्याला. काय हो, एवढी कसली गडबड? मीनाताई बाहेर येत म्हणाल्या. दादासाहेबांनी सांगितलं, अगं रविवारी आपल्याला जहागीरदारांकडे जायचं आहे. आपण चौघे आणि वैदही असे जाऊ. विराज आणि विशांतला इतक्यात न्यायची काही गरज नाही. आणि हे बघ मिनल, रविवारी वैदहीला साडीच नेसायला सांग हा. तुम्हा कोणाचं ऐकत नसेल तर मग मीच बोलतो. या वेळेस ती साडी नेसायलाच हवी. थोडा दम द्यायला लागला तरी हरकत नाही मग. दादा असं म्हणताच मिलिंदानी डोळे मिटून घेतले. अरे दादा, आधी समजावून तर दे तिला, ऐकेल ती. लगेच एवढं टोकाचं बोलायला नको आहे. मिलिंदा भडकले तसे दादा शांत झाले.
तुझ्या परीने जे होतंय ते तू कर मिलिंद. ती ऐकली नाही तर मग तू तुझं बघ. दोन भावांची जुंपली पाहून मीनाताई मध्ये पडल्या. अहो ऐकेल ती, भाऊजींचं ऐकत नाही असं कधी झालंय का? त्यांनी समजावलं. ठीक आहे, तुमच्याच्याने जे होत असेल ते करा, माझी काही हरकत नाही, असं म्हणून दादासाहेब उठून गेले. भाऊजी, यावेळेस तुम्ही सुद्धा तिच्याशी अगदी नरमाईने बोलू नका हं. तिला अजिबातच धाक उरलेला नाही कुणाचा. तिला स्पष्टपणे सांगा, रविवारी यावंच लागेल आणि साडी नेसूनच यावं लागेल. एवढं सांगून मीनाताई सुद्धा किचनमध्ये गेल्या. मिनल काकू आणि मिलिंदा एकमेकांकडे पाहत राहिले. खरंच सांगतो मिनल, या दोघांनी ना फक्त मुलीला जन्म दिलाय. तिला कसं सांभाळायचं, मन कसं जपायचं तिचं, हे या दोघांनाही कळत नाही. रागानेच मिलिंदा म्हणाले. तसं मिनल काकूंना हसायला आलं. काय हो, मन फक्त मुलींचंच जपायचं असतं का, मुलांचं नाही? काल इस्त्री करताना विराजकडून तुमचा शर्ट थोडा जळला. किती ओरडलात त्याला. बिचारा काल नीट जेवला सुद्धा नाही. थोडं त्याचंही मन जपलं असतं तर बरं नसतं का झालं? विशांत आणि विराजच्या बाबतीत माया कशी हो आटते सगळ्यांची? मिनल काकूंनी असं विचारल्यावर मिलिंदा थोडे हसले. माहीत नाही, खरं तर मुलं मूर्खासारखी वागली ना की राग सगळ्याच मुलांचा येतो. पण वैदू समोर आली ना की मग तो राग कुठल्या कुठे पळून जातो ग. चुकून जरी तिच्यावर भडकलो तर मग मलाच फार वाईट वाटतं. वैदूवर मुळात मला चिडताच येत नाही आणि आता तर नाहीच नाही. आता फक्त काही दिवसच ती इथे राहणार आहे, मग तर तिचं मन अधिकच जपायला हवं, असं म्हणत मिलिंदा हळवे झाले. मिनल काकूंनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. अहो, वैदहीचं मन इतकं जपता, तिला तळ हाताच्या फोडासारखं जपता, चांगलीच गोष्ट आहे. पण तुमच्या या हळवेपणाचा तिला त्रास व्हायला नको. मिनल काकू असं म्हणताच मिलिंदाने आश्चर्याने पाहिलं. मुलगी सासरी जायची आहे, तिथे सगळे प्रेम देणारे असले तरी इथे होतो तसा लाड, हट्ट पुरवणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिचं मन जपणं, तिची समजूत काढणं तिथे होईलच असं नाही. हळूहळू तिला परिस्थितीची जाणीव करून द्यायला नको का? ते ऐकताच मिलिंदाने पुन्हा एकदा आपले डोळे घट्ट बंद करून घेतले. कन्यादान फक्त लग्नाच्या दिवशीच होतं असं नाही. लग्न ठरल्यापासून रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टींची तिलांजली द्यावीच लागते. मुलगी परक्या घरी देताना बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतात घरच्यांना तिच्या. तिचं हसणं, बागडणं, मोकळेपणा, लाड, सवयी, तिचा सहवास, माहेरची माणसं आणि लग्नाआधीच्या दिवसापर्यंतच्या सगळ्या आठवणी इथेच सोडाव्या लागतात. कसं होईल माझ्या वैदूचं? भीती वाटते मला कधी कधी. त्यांचा आवाज कापरा झाला. डोळ्यात पाणी येतंय की काय या भीतीनेच मग ते उठून गेले. मिनल काकू मात्र त्यांना पाहत राहिली. अरे, या लॅपटॉपला काय झालं? काम करता करता वैदहीचा लॅपटॉप बिघडला. काय प्रॉब्लेम झालाय ते दाखवण्यासाठी म्हणून ती विशांतच्या रूममध्ये गेली. तो बिचारा काहीतरी शोधत होता. दादा, तिने हाक मारताच तो पहिल्यांदा दचकला. काय झालं, एवढा का दचकलास? तिने विचारलं. काही नाही ग, असंच. पण तो घाबरला आहे वैदहीच्या लक्षात आलं. काय रे, काय झालं, काय शोधतोयस? तिने काळजीने विचारलं. काही नाही, तू सांग, तू कशाला आली होतीस? त्याने वैतागत विचारलं. मी सांगते मी का आले होते, पण आधी तू खरं सांग, तुला काय झालंय? तिने विचारलं. वैदू, एक प्रॉब्लेम झालाय ग. सकाळी ना दादांनी मला दुकानातून आणून 30,000 रुपये कॅश दिली होती आणि म्हणाले होते वेळात वेळ काढून दुपारपर्यंत ती कॅश बँकेत भरून टाक. मी त्यांच्याकडून ते पाकिट घेतलं, पण आता ते मला मिळतच नाही. सगळीकडे शोधलं ग, कुठेच नाही येते. मला भीती वाटतेय. आता जेवताना दादा विचारतील कॅश भरली का म्हणून. काय सांगू त्यांना? माझ्याकडून हरवली असं सांगितलं तर फारच भडकतील माझ्यावर. खूप टेन्शन आलंय मला. ते ऐकताच वैदहीचे पण डोळे मोठे झाले. बाप रे, 20,000? अरे आठवून पहा, कुठे ठेवलं होतंस ते कवर? नाही ना ग, नाही आठवत आहे. सकाळपासून विचार करून डोकं आता भणभणू लागलंय माझं. एवढी कॅश माझ्याकडे पण नाही. माझ्या अकाउंटमधून जर काढली ना तर तेही दादांना कळेल. काय करू आता? तो बिचारा खूपच घाबरला. दादा, हे बघ, माझ्याकडे माझ्या पिगी बँकमध्ये थोडी कॅश असेल. आपण आधी ती फोडूया, किती जमते ती पाहू, मग उरलेली थोडीफार इथून तिथून अरेंज करता येईल आपल्याला, ती म्हणाली. नको नको वैदू, तुझे पैसे मी कसे घेऊ? तो म्हणाला. अरे असं काय करतोस दादा? आता प्रॉब्लेम आहे ना तुझं आणि माझं काय मग? थांब, मी आणते माझी पिगी बँक.
चटकन जाऊन तिने पिगी बँक आणली, स्वतःच्या वॉलेटमधले दादानी काकांनी खर्चाला दिलेले पैसे सुद्धा घेतले आणि मग ती विशांतच्या रूममध्ये आली. दोघांनी मिळून पैसे मोजले. 14,000 रुपये होते. ताई आणि दादा रूम बंद करून काय करतायत असा विराजला प्रश्न पडला. म्हणून धावत जाऊन त्याने दरवाजा नॉक केला. वैतागतच विशांत उठला. त्याने दरवाजा उघडला. काय रे, तुझं काय काम आहे इथे? विशांतने रागाने विचारलं. तुम्ही दोघं काय करताय? त्याने डोळे बारीक करून विचारलं. तुला काय करायचंय? विशांत म्हणाला. हे बघ दादा, मला काय ते खरं कळलंच पाहिजे, नाहीतर. एवढं बोलून तो शांत झाला. नाहीतर काय रे? विशांतने रागाने विचारलं. मी ना दादांना जाऊन सांगेन तुम्ही आतमध्ये मोठी पार्टी करतायत ते. तो तसं म्हणाला तसं वैदेहीला हसू आलं. मॅड, पार्टी करतोय आम्ही? नाही, मग ताईची पिगी बँक इथे कशी? विराजने विचारलं. सोमडायच अगदी, विशांत भडकला. तशी वैदेही म्हणाली. अरे दादा, त्याला आत घे आधी, मग नंतर बोलूया. विशांतने त्याला आत ओढलं आणि मग सगळं खरं सांगितलं. बाप रे, आता एवढे पैसे कुठून आणणार तू? त्याने विचारलं. थोडे जमलेत रे, वैदूने तिच्याकडचे दिले, थोडे माझ्याकडे आहेत. दादा, माझ्याकडे पण 3,000 रुपये आहेत. बाबांनी मला सायकल घ्यायला दिले होते, मी देतो ते. आलोच हां असं म्हणत बाहेर पडणार तेवढ्यात विशांतने त्याला थांबवलं. विरू, नको नको, तू तुझ्याकडचे पैसे देणार, मग काकाला काय सांगशील? विशांतने विचारलं. बघू पुढचं पुढे, आधी तुझा हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह कर, असं म्हणत तो तडक बाहेर पडला. त्याच्याकडचे पैसे घेऊन आला. विशांतने त्या दोघांना जवळ घेतलं. हळूहळू सॅलरी झाली ना की तुम्हा दोघांचे पैसे देईन हा मी, तो म्हणाला. असू दे रे दादा, सध्या आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. माझ्या पैशाची तरी काही घाई नाही मला, आणि नाही दिलेस तरी चालेल, वैदेही म्हणाली. हो, मला पण सायकल चालवायची काही घाई नाही, दे आरामात. विशांतने तिच्या डोक्यावर हात ठेवला. खरंच विरू, एक तरी बहीण हवी नाही का रे? विराज पण मग हसला. रात्री आरोहीने वैदेहीला फोन केला. झालं जेवण वैदेही? तिने विचारलं. हो झालं. तुमचं झालं? वैदेहीने विचारलं. माझं तर झालं. अजून कुणाबद्दल विचारायचं आहे का तुला? आरोहीने चेष्टा करत विचारलं. हे काय आरोही, मी सहजच विचारलं. वैदेहीला एकदम ऑकवर्डच वाटलं. हो, आम्हा सगळ्यांचं झालं. देवदादा ना बाहेर गार्डनमध्ये शतपावली करतोय. बोलायचंय का त्याच्याशी? आरोहीने असं विचारल्यावर ती जरा घाबरलीच. अगं नाही, काहीतरीच काय. वैदेही घाबरली पाहून आरोहीला एकदम हसू आलं. मला असं घाबरवण्यासाठी फोन केला होतास का? वैदेहीने विचारलं. तसं आरोहीला आणखीनच हसू आलं. नाही ग, प्रोजेक्टसाठी केला होता. मी पण थोडा डेटा गोळा केलाय. मला सांग, एकत्र बसून कधीपासून सुरुवात करूया आपण प्रोजेक्टला? आरोहीने विचारलं. या रविवारी माझ्या घरी यायला जमेल तुला? वैदेहीने असं विचारताच आरोही पटकन म्हणाली. अगं, या रविवारी तर तुम्ही येणार ना आमच्याकडे? ते ऐकताच वैदेही गोंधळली. कुणी सांगितलं? वैदेहीने विचारलं. हे काय, आत्ताच आईसाहेब सांगून गेल्या, रविवारी काहीही प्रोग्रॅम करायचा नाही, तुम्ही मंडळी आमच्याकडे येणार आहेत म्हणून. वैदू, तू रविवारी इथे आलीस ना की आपण मजा करू. आरोही बोलत राहिली. वैदेही मात्र चिंतेत पडली. हॅलो वैदेही, काय झालं? आरोहीने विचारलं. नाही, काही नाही ग, जरा विचारतच गेले. म्हणजे या बाबतीत मला अजून कुणी काही बोललं नाही ना, म्हणून. वैदेही म्हणाली. मिलिंदा बोलेल की, पण मला सांग, आपलं प्रोजेक्ट आपण कधी सुरू करूया? आरोहीला तिच्या घरी यायची आणि घर पाहायची घाई झाली होती. उद्या कॉलेज सुटल्यानंतर माझ्याच घरी येऊ. वैदेही असं म्हणताच आरोहीला आनंद झाला. तिला विशांतला ही गोष्ट सांगायची होती, पण त्याआधी आईसाहेबांच्या कानावर ही गोष्ट घालणं जरुरी आहे असं तिला वाटलं. आदिराज सुद्धा घरी आला होता. आल्या आल्या त्याने थोडी विश्रांती केली. देवादेव घरी आला. त्याला आदिराजशी बोलायचंच होतं. फ्लाईट का मिस झाली याचा जाब विचारायचा होता. तो आला तेव्हा आईसाहेब बाहेर बसल्या होत्या. आदिराज आला? त्याने विचारलं. हो आला ना, त्याच्या रूममध्ये. पण काय झालं, तू काय एवढा चिडलायस? आईने काळजीनेच विचारलं. आईसाहेबांना काही सांगून त्यांचं टेन्शन देवादेवला वाढवायचं नव्हतं. काही नाही, कामाचंच टेन्शन आहे, आलोच मी, असं म्हणत तो तडक आदिराजच्याच रूममध्ये गेला. दरवाजा आतून लॉक नव्हता. देवादेवने सुद्धा नॉक केलाच नाही. तो सरळ आतच घुसला. आदिराज झोपला होता. आदिराज, त्याने हाक मारली. आदिराज झोपेत होता. देवादेवने पुन्हा जरा मोठ्यानेच हाक मारली. तरीही आदिराजला जाग आली नाही पाहून त्याने बाजूच्या पेल्यातलं पाणी घेतलं.
त्याच्या तोंडावर शिंतोडे उडवले. मग आदिराज दचकून जागा झाला. उठ उठ लवकर, देवादेव असं म्हणताच आदिराज घाबरला. ही काय पद्धत आहे? आदिराजने विचारलं. माझ्या पद्धतीबद्दल नंतर बोलू, मला सांग तुझी फ्लाईट का मिस झाली? देवादेवने असं विचारल्यावर आदिराजला जरा टेन्शन आलं. माझी तब्येत बरी नव्हती, ताप आला होता मला काल, तो म्हणाला. हो, मग आज गेला लगेच ताप? डॉक्टरकडे वगैरे गेला होतास की नाही? देवादेवने विचारलं. हो, गेलो होतो, घाबरत घाबरत आदिराज म्हणाला. लाज वाटत नाही खोटं बोलायला? तू कुठे गेला होतास, काय करत होतास, सगळं कळलंय मला. हे बघ आधी, शेवटचं सांगतोय हां, हे सगळं इथेच थांबवायला हवं, नाहीतर फार वाईट परिणाम होतील याचे. तू मुद्दामून करतोयस की तुला अक्कलच नाही, समजत नाहीये मला, देवादेवने रागाने म्हटलं. मग मात्र आदिराज एकदम निवळला. अरे दादा, आमचं एकमेकांवर प्रेम आहे रे, समजून घे की जरा, हळू आवाजात आदिराज म्हणाला. तसं देवने त्याच्याकडे रागाने पाहिलं. देवादेव लाल झाला होता. अरे बोलताना काहीतरी वाटलं पाहिजे तुला. तुला माहिती आहे त्या फॅमिलीमुळे आबासाहेबांचे प्राण गेले, आणि तरीही तू त्या मुलीबरोबर प्रेमाचा खेळ करतोयस. तिचा भाऊ कसा आहे तुला माहिती आहे, त्यांचा कदाचित तुला फसवण्याचा प्लॅन असू शकतो. कळत नाहीये का तुला? देवादेवने विचारलं. तिचा भाऊ वाईट आहे माहिती आहे मला, पण ती तशी नाही ना, ती चांगली आहे रे. एकदा भेटून तर घ्या ना तुम्ही सगळ्यांनी तिला, आदिराज म्हणाला. मूर्खासारखं बोलू नकोसा, पुन्हा पुन्हा तेच तेच, शेवटचं सांगतोय मी, हे सगळं इथेच थांबव, देवादेव म्हणाला. नाही दादा, तू म्हणतोस तसं नाही होणार, आदिराज असं म्हणताच देवादेवचा हात वर उचलला गेला, पण खूप कष्टाने त्याने स्वतःवर कंट्रोल केला. शिवशंभो असं म्हणत तो तिथेच खाली बसला. आदी, तुला गोष्टी कळतायत की कळत नाही, पण जो रस्ता तू पकडलायस ना, त्यात फक्त काटे आणि काटेच आहेत. तू स्वतः प्रॉब्लेममध्ये तर येणार आहेसच, त्याचबरोबर सगळ्यांना सुद्धा आणणार आहेस. तुला तुझ्या मनासारखं करायचं असेल ना, कर खुशाल, पण तुला त्यानंतर या घरात राहता येणार नाही. आईसाहेब, आरोही दोघींबरोबर मी कोणतंच कॉम्प्रोमाइज होऊ देणार नाही. देवादेव तसं म्हणताच आदिराज थोड्या भीतीनेच त्याच्याकडे पाहू लागला. प्रॉपर्टीची काळजी असेल ना? नको काळजी करूस, हिस्सा मिळेल तुला, फक्त तू वेगळा हो, कारण मी पण आता थकलो रे. आबासाहेब गेल्यानंतर सगळ्याच फ्रंटवर मी एकटाच लढतोय. मी कुठे कुठे पुरा पडणार? तू जिथे जिथे जातोस तिथे तिथे मी खड्डे बुजवायचा प्रयत्न करतो, पण आता स्वतःच जमीन उकरून तुला खड्ड्यातच पडायचं असेल तर मी तरी काय करू? बोलताना देवादेवचा आवाज कापत होता. दादा, असं नको ना म्हणूस, मी काय म्हणतो, तू तरी एकदा प्रांजलला भेटून घे आणि मग ठरव ना. ती तिच्या भावासारखी नाही आहे रे, खूप चांगली आहे ती. प्लीज रे, आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकत. आदिराजने त्याचा हात घट्ट पकडला. मग मात्र देव थोडा शांत झाला. हे बघ आदी, सध्या तरी माझ्याकडे या कोणत्याच प्रश्नांची उत्तरं नाहीत. पुढे काय घडेल आणि काय घडायला हवं ते येणारी वेळच ठरवेल, असं म्हणत देवादेव उठला. पण आदिराजला आज बरं वाटलं. मनातलं सगळं दादाकडे तो स्पष्ट बोलू शकला होता. दादाचं आपल्यावर किती प्रेम आहे हे आदिराजला माहीत होतं, आणि आपल्या काळजीपोटीच तो आपल्यावर चिडतोय हे सुद्धा माहीत होतं. आबासाहेबांनंतर दादाचाच त्याला मोठा आधार होता. त्याला डावलून त्याला त्रास होईल असं कोणतंच पाऊल त्याला उचलायचं नव्हतं, आणि म्हणूनच तर इतके दिवस तो शांत राहिला होता, धैर्याने वागत होता. आज त्याने विषय काढलाच होता. संध्याकाळी आईसाहेबांनी आदिराजला त्याच्या तब्येतीबद्दल विचारलं. काय रे आदी, तिथे गेलास आणि ताप आला होता तुला? बरी आहे ना तब्येत आता? त्यांनी जरा काळजीनेच विचारलं. आदिराजने फक्त मान डोलावली. देवादेव आपल्याकडे पाहतोय हे त्याच्या लक्षात आलं. दादा, माझ्यासाठी तिथून काही आणलंस की नाही? आरोहीने आदिराजला विचारलं. आणलेत ग बाई, ड्रेस आणले तुझ्यासाठी, जेवण झालं की देतो हं. आदिराज असं म्हणताच आरोही छान हसली. कांता मावशी, रामू काकांना जेवण लावायला सांगा आमचं, आईसाहेबांनी सांगितल्यावर सगळेच जण डायनिंग टेबलवर येऊन बसले. आरोहीला आता तिचा विषय काढायचा होता. मी वैदईच्या घरी अभ्यास करायला, प्रोजेक्ट करायला जाऊ का, असं विचारायचं होतं. तिने आधी आईसाहेबांकडे पाहिलं. त्या त्यांच्याच विचारात होत्या. आदिदादा मोबाईलवर काहीतरी खेळत होता. देवदादा मात्र तिच्याकडे पाहत होता. ती जरा गोंधळली आहे पाहून मग देवनेच विचारलं. काय ग, काही बोलायचंय का तुला? गोंधळलेली वाटतेस?
अरे हो दादा, म्हणजे आम्हाला ना एक प्रोजेक्ट करायला दिलंय. ग्रुप प्रोजेक्ट आहे. मी आणि माझी मैत्रीण वैदही म्हणजे मी आणि वैदही अशी ओळख सांगायची गरज उरलेली नाही असं वाटून तिने वैदही असाच उल्लेख केला. मी आणि वैदही दोघी मिळून त्यावर काम करणार आहे, पण काही दिवस आम्हाला एकत्र बसून करावं लागेल. मग वैदही म्हणत होती की मी तिच्या घरी गेले तर बरं पडेल. उद्या लेक्चर झाल्यावर जाऊ मी तिच्या घरी, तिने विचारलं. हो, जायला तशी काहीच हरकत. आईसाहेब पुढे काही बोलणार तेवढ्यात देव म्हणाला, काहीही गरज नाही. कुणाच्या घरी जाऊन अभ्यास करायची काहीच गरज नाही. जे काही आहे ते व्हिडिओ कॉल करून फोनवर बोलून सोडवा, नाहीतर युनिव्हर्सिटीत काय ते पाहून घ्या. अगदीच गरज लागली तर तिला इथे बोलव. तू कुठेही जायचं नाहीस. देवदादा असं म्हणाल्यावर आरोहीच्या डोळ्यात पाणी जमा झालं. आदिराज पण त्याच्याकडे पाहतच राहिला. आपला राग बिचाऱ्या आरोहीवर काढतोय हा. अगदी कुसकट आणि डॉमिनंट आहे. आदिराज तोंडातल्या तोंडात पुटपुटला. अरे दादा, जाऊ दे ना तिला. तिचं काम झालं की मी काळजीपूर्वक घेऊन येईन तिला, आदिराज म्हणाला. तसं आरोहीला कुठेतरी आशेचा किरण दिसला. हो, तू आधी ना स्वतःचीच काळजी घ्यायला शिक, मग तिची काळजी कर. देवादेव असं म्हणताच आदिराजला पण त्याचा राग आला, पण काही बोलायची सोय नव्हती त्याच्यासमोर. अरे देव, एवढं चिडण्यासारखं आणि काळजी करण्यासारखं काय आहे त्यात? जाऊ दे तिला. आणि वैदही आता कोणी परकी नाही, आपलीच आहे ना ती. आईसाहेब असं म्हणताच देव आणखीनच भडकला. मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला विरोध करायचाच असतो का? तुम्ही आणि आबासाहेबांनी वेळीच यांना आवरलं असतं ना, तर माझ्या डोक्याचा त्रास तरी कमी झाला असता. निदान त्यांच्या नजरेत मी विलन तरी झालो नसतो. प्रत्येकालाच मनमानी करायची असते आणि यांच्या चुका निस्तरायच्या कोणी? आम्ही प्रत्येक वेळेस उभं राहायचं? एवढं करून म्हणणार काय? दादा ना कुसका आहे, डॉमिनंट आहे, सगळं स्वतःच खरं करतो. मग काय करायचं आम्ही? जे आले ते अधिकार फुकटचे आलेले नाहीत, त्याच्याबरोबर कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सगळं पेलवतोय आम्ही. कुणाच्याच बाबतीत कोणतीच रिस्क घ्यायची नाही आम्हाला. पण माझ्या बोलण्याचा विपर्यासच करायचा असतो सगळ्यांना, भडकून तो म्हणाला. आता विषय भलतीकडेच चाललाय पाहून मग आईसाहेब म्हणाल्या, बरं राहिलं. आरोही, तू वैदहीला विचारती इथे येते का? आईसाहेबांनी आरोहीकडे पाहत विचारलं. ती इथे न यायला काय झालं? पण मला तिथे जायचं होतं ना, रडत रडत आरोही म्हणाली. का? काय आहे तिथे एवढं? देवने असं विचारल्यावर ती जरा घाबरली. अरे मलाही कंटाळा येतो, घर एक एक घर, तू कुठे जाऊ सुद्धा देत नाहीस. एवढं बोलून ती थांबली. रडवेली होऊनच ती बोलत होती. का? मागे पिकनिकला पाठवलं नव्हतं? सगळ्या मैत्रिणींच्या वाढदिवसाला वगैरे जातच असतेस तू. प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होईल असं नाही, समजलं? जेव आता गुपचूप. आरोहीला राग आला होता, पण आता उगीच जास्त मागे लागलो तर त्याला संशय येईल म्हणून ती काही बोलली नाही. बरं, ते आता सगळं जाऊ देत. मला एक महत्त्वाची गोष्ट बोलायची तुमच्याशी, आईसाहेब असं म्हणताच सगळ्यांनी मग आईसाहेबांकडे पाहिलं. आरोहीला सांगितलंय मी तसं, आता तुम्हा दोघांनाही सांगते. या रविवारी दुसरा कोणताच प्रोग्राम ठरवू नका. या रविवारी मिलिंदा वैदही आणि तिच्या आईबाबांना घेऊन आपल्या घरी येणार आहेत. जेवायलाच बोलवलंय मी. ते ऐकताच देवादेवचा चेहरा अधिकच कडवट झाला. मिलिंदा काही बोला नाही मला या बाबतीत, तो म्हणाला. अरे आत्ताच बोलणं झालं, रात्री करेल तुला फोन तो. खरं तर देवादेवची मनाची अवस्था अगदी विचित्र झाली होती. वैदही पाहता क्षणीच त्याला आवडली होती, पण लग्न, मग ती बंधनं, मग त्या जबाबदाऱ्या, या सगळ्या विचारानेच मन मध्येच कडवट होऊन जायचं. त्यात आईसाहेब फारच घाईघाई करत होत्या. मग आईसाहेब, जेवणाचा बेत काय? आदिराजने विचारलं. मटण की चिकन? अरे नाही, एकादशी आली आहे ना. आणि मिलिंदा म्हणाले, शाकाहारच जास्त आवडेल त्यांना. ते ऐकताच देवादेवला आश्चर्य वाटलं. काय? मिलिंदा असं म्हणाला, तो कधीपासून भाज्या बिज्या खायला लागला? अरे मिलिंदा नाही, वैदही नॉनव्हेज खात नाही. ते ऐकताच देवादेवचे डोळे मोठे झाले. काहीच खात नाही? त्याने विचारलं. आईसाहेबांनी मानेनेच नाही असं सांगितलं. त्याचं आश्चर्य आता हळूहळू शिगेला पोचत होतं. त्याने पुन्हा कन्फर्म करण्यासाठी विचारलं, आईसाहेब, चिकन मटण खात नाही ती? नाही. मासे पण नाही? अधिकच घाबरून त्याने विचारलं. नाही. अंड तरी?
मला माहीत नाही रे, ती आल्यावर तिलाच विचार, वैतागत आईसाहेब म्हणाला. तसा मग तो शांत झाला. आईसाहेब, त्यांचं सगळं कुटुंबच येणार आहे की फक्त वैदहीच येणार आहे? आरोहीने मुद्दामूनच विचारलं. अगं म्हटलं ना आता, वैदही, तिचे आई बाबा आणि काका काकू, आणि हो, तिचे भाऊ सुद्धा येतील बहुतेक, आईसाहेब म्हणाल्या. ते ऐकताच आरोहीला जरा आनंद झाला. विशांत आला तर मज्जा येईल. काही क्षणापूर्वी झालेलं दुःख विसरून ती स्वप्नरंजन करू लागली. खरं तर आदिराजला आरोहीचं वाईट वाटत होतं. दादाचा राग येत होता. पाठवलं असतं वैदहीकडे तर काय झालं असतं? मैत्रिणीकडेच जाते ना, कोणत्या मित्राला तर भेटायला जात नाही बिचारी. पण अगदी इगोइस्टिक आहे, दुसऱ्याचं काही ऐकून घ्यायचं नाही. त्या बिचाऱ्या वैदहीचं काय होणार, कसं होणार कुणास ठाऊक. आरोहीचा चेहरा पडला होता. तिचा मूड ठीक करावा म्हणून जेवण झाल्यानंतर आदिराज आरोहीला म्हणाला, आरू, इथेच थांब हा, मी तुझ्यासाठी आणलेले ड्रेस घेऊन येतो, म्हणजे मग आईसाहेबांना पण पाहता येतील ते. आदिराज असं म्हणताच आरोहीचा चेहरा खुलला. आदिराज कपड्यांची बॅग घेऊन आला. एक एक ड्रेस तिला दाखवू लागला. तिला सगळे ड्रेस खूप आवडले. दादा, खूपच मस्त आहेत रे, थँक्यू. हां, खरंच आदी, तुझी चॉईस ना बाकी छान आहे. मागे माझ्या वाढदिवसाला साडी घेतली होतीस ना, ती सुद्धा अगदी मस्त आहे. या रविवारी ना तीच साडी नेसणार आहे मी, आईसाहेब म्हणाल्या. बरोबर आहे, सगळ्यांच्या सगळ्या चॉईस चांगल्या असतात, चॉईस करता येत नाही ती आम्हाला. देवादेवचा राग अजूनही शांत होत नव्हता. अरे, तुझा काय संबंध? तुला आम्ही काही बोललोय का? तुझ्या चॉईसबद्दल तर काहीच बोललो नाही अद्याप आम्ही, आईसाहेब म्हणाल्या. तेच तर, माझ्याबद्दल आणि माझ्या चॉईसबद्दल तुम्ही काही बोलणारच नाही. असंही काही निर्णय घ्यायचा मला चॉईस आहेच कुठे? रागाने देव म्हणाला. देव, काय चाललंय तुझं? कसला एवढा राग? कुठचाही विषय कुठेही जोडायचा नाही हा. तुला चॉईस करायला वेळ दिला तरी तुझा निर्णय होत नाहीच कधी. आम्ही तरी काय करणार त्याला? हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाही. जे काय बोलायचं ते स्पष्ट आत्ताच बोल. तुझ्यावर कुणीही जबरदस्ती करत नाही. चॉईस बदलून हवाय का तुला? आईसाहेबांनी असं रागाने विचारल्यावर देवादेवने लॅपटॉप पुढे काढला आणि कामाला सुरुवात केली. हे असं असतं तुझं. रविवारी तरी जरा बरा वाग, नाहीतर ती बिचारी वैदही आधीच घाबरून जाईल, आईसाहेब म्हणाल्या. काय चाललंय आईसाहेब? मी काहीच बोलत नाही म्हणून मलाच ऐकवत चाललात तुम्ही? बरा वाग म्हणजे? मी चांगलं वागत नाही कुणाशी, तुम्हा लोकांची काळजी घेत नाही, आणि ती वैदही मला कशाला घाबरेल? सदा ना कदा कन्फ्युज आणि घाबरलेलीच असते ती. देवादेव असं म्हणताच आदिराज आणि आरोहीला एकदम हसायला चालत. अरे, सदा न कदा म्हणायला असं तू किती वेळा भेटलायस तिला? पहिल्यांदाच तर भेटलास त्या दिवशी. उगीच काहीतरी बोलू नकोस हा देव, गोड मुलगी आहे ती. त्या दिवशी तूच काहीतरी बोलला असशील किंवा काहीतरी भयंकर विचारलं असशील म्हणून बिचारी घाबरली असेल ती. आईसाहेबांनी सरळ सरळ देववर आरोप केला तसा तो आणखीन चिडला. घाबरण्यासारखं मी काही विचारलं नाही तिला, तिची तीच घाबरत असते, देवादेव म्हणाला. बरं आईसाहेब, आता रविवारला अजून वेळ आहे की नाही? तो विषय सध्या जाऊच दे. तुम्ही सांगा, तुमची डॉक्टरांची अपॉइंटमेंट पुन्हा केव्हा आहे? मुद्दामूनच आदिराजने विषय बदलून पाहिला. मला नाही रे माहीत, आईसाहेब म्हणाल्या. कसं माहीत असेल? अपॉइंटमेंट घेतलीच कुठे आहे? अपॉइंटमेंट कधी द्यायची हे डॉक्टरांना सुद्धा माहीत नाही, मग आम्हाला कशी माहीत असणार ती? रागानेच देव म्हणाला. म्हणजे काय? आदिराजने भीत विचारलं. डॉक्टरांची अपॉइंटमेंट त्यांच्या अवेलेबिलिटीवर थोडीच घ्यायची असते का? एंगेजमेंटची डेट काय ठरणार आहे त्यावर ती ठरत असते. देवादेवचं ते तिरकस बोलणं ऐकून आरोही आणि आदिराज एकमेकांकडे पाहत राहिले. मग काय, बरोबरच आहे माझं, तूच वेळ काढूपणा करतोस. या रविवारचं सुद्धा मी ठरवलं नसतं ना तर ते कधीच झालं नसतं. माझ्या तब्येतीची आणि अपॉइंटमेंटची एवढी काळजी आहे तर मग लवकरात लवकर साखरपुड्याची तारीख सुद्धा ठरव ना. तुझा साखरपुडा झाला की लगेच दुसऱ्या दिवशी मी ॲडमिट होते की नाही बघ, आईसाहेब म्हणाल्या. तसं आरोही आणि आदिराज एकदमच हसले. बरं, मी चालले, माझी जपाची वेळ झाली, असं म्हणत आईसाहेब उठल्या. आरोहीने पण आपले ड्रेस गोळा केले आणि ती निघाली. आदिराज पण निघणार तेवढ्यात देवादेवने त्याला थांबवलं. ए, तू थांब रे जरा. काय दादा? आदिराजने वळून विचारलं. इथे बिल 7 ड्रेसचं दाखवतंय.
आरोहीला तू 5 ड्रेस दिलेस, उरलेले 2 ड्रेस कुठे आहेत? आदिराज त्याच्याकडे घाबरून पाहतच राहिला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. हे बघ आधी, तुझ्या प्रत्येक गोष्टींकडे माझं बारीक सारीक लक्ष असतं, हां, लक्षात ठेवायचं, असं म्हणत देवादेव तिथून उठून गेला. रविवारी बंगल्यावर जायचं या विचाराने वैदेहीचा जरा मूड ऑफच झाला होता. ती तडक काकाच्या रूममध्ये गेली. काकू, काका कुठे आहे? तिने विचारलं. अगं मला वाटतं ते दादा बहिणींच्या रूममध्ये असतील. का गं, काय झालं? मिनल काकूंनी विचारलं. काही नाही, त्याला सांग मी आले होते म्हणून, तिच्याच तोऱ्यात ती म्हणाली. बरं राणी सरकार, आपला निरोप आपल्या मंत्री महोदयांना जरूर देऊ आम्ही. मिनल काकू असं म्हणताच वैदेहीला जरा हसायला आलं. लगेच चेष्टा करू नकोस काकू, अजिबात मूड नाहीये माझा, वैदेही म्हणाली. एक खरं सांग वैदू, तू मूडमध्ये कधी असतेस? सतत रडत असतेस, चिडत असतेस. अगं मस्त राहायचं, मजा करायची, काय एवढ्या एवढ्या गोष्टीवरून वैतागत असतेस तू? काकूने विचारलं. काकू, माझा मूड छानच असतो, तुमच्या सगळ्यांमुळेच तो खराब होतो. पण जाऊच दे, राणी सरकार छोट्या मोठ्या प्याद्यांशी बोलत नसतात. तिचे मंत्री महोदय आले की त्यांना आमच्या महालात पाठवून द्या, मानताठ करत वैदेही भाव खात बोलत होती. बरं राणी सरकार, आपण म्हणाल तसं. हं, मिनल काकू असं म्हणताच ती हसली, जवळ आली, मिनल काकूच्या गळ्यात पडली. काकू, सॉरी ग, कधी कधी तुझ्यावर पण राग निघतो, खरं तर तुझ्यावर रागवायचं नसतं मला. काकूने तिला जवळ घेतलं. काही हरकत नाही राजा, पण वैदू, हा राग, रुसवा, चिडचिड आमच्यावर निघाली तरी खरंच काही हरकत नाही, पण बाकी इतर कुणावर नको. हां, सगळे रुसवे फुगवे राग त्रागा इथे मागेच, माहेरीच सोडून जायचे. हां, काकू असं म्हणाली तशी मग वैदेही एकदमच इमोशनल झाली. काकू, मग तिला पुढचं काही बोलावलं नाही. ती तिच्या रूममध्ये निघून गेली. तोच विराज जेवायला बोलवायला आला आणि मग ती बाहेर गेली. जेवायच्या आधीच दादांनी विषय काढला. अरे विशू, ते पैसे तू बँकेत भरले नाहीस अजून, अकाउंटमध्ये क्रेडिट दाखवत नाहीत माझ्या. दादांनी असं विचारताच विशांतचे हातपाय गार पडले. अहो दादा, आज ना ऑफिसमध्ये खूप काम होतं, आज नाही जमलं मला. भीत भीत तो म्हणाला. अरे काय मूर्खासारखं बोलतोस रे तू, ऑफिसच्या आधी जायचं ना, 5 मिनिटाचं काम आहे फक्त, ऑफिसपासून बँक फार लांब पण नाही, आणि मूर्खासारखी एवढी कॅश घेऊन इथे तिथे फिरत बसलास होय तू, त्यापेक्षा भरून यायची ना. दादासाहेब चिडले. वैदेही आणि विराज एकमेकांकडे पाहत होते. जाऊ दे दादा, कामाच्या गडबडीत विसरला असेल, उद्या भरेल तो, मिलिंदांनी मध्यस्थी केली. मिलिंद, प्रत्येक वेळेस तू या मुलांना पाठीशी घालतो ना, हे बरं नाही. मी सांगतो, एक दिवस तुझ्याच खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर गोळ्या झाडतील बघ हे, तेव्हा तुला त्या गोष्टीचा फार पश्चाताप होईल. मी तुला आधीच कल्पना देऊन ठेवतो. दादासाहेब असं म्हणताच मग मीना काकू मध्ये पडल्या. आपली मुलं तशी नाहीत, कामाच्या गडबडीत विसरला असेल तो, उद्या करेल की, एवढं काय त्यात. मीना काकू म्हणाल्या. एरवी तर मुलांना समजवायचं असेल तर तू मूग गिळून गप्प राहतेस, माझ्या विरुद्ध बोलायचं असेल तरी कुठून तरी हिंमत गोळा करून आणशीलच ना मीना तू. दादा आता सगळ्यांवरच फैरी झाडत आहेत पाहून मग वैदेहीच मध्ये पडली. अहो दादा, काय चाललंय काय तुमचं, सगळ्यांवर एवढी का चिडचिड करताय? आपण जेवायला बसलोय ना, अशी चिडचिड करून जेवण तरी अंगाला लागेल का? तुम्हीच म्हणता ना, जेवण नेहमी शांत चित्ताने प्रसन्न मनाने करायचं असतं म्हणून. मग तिने डोळे वटारले तसे मग दादा शांत झाले. बरं बाई, ठीक आहे, वाढा आता. मिनल काकूने मग सगळ्यांना जेवण वाढलं. दादाने मग मिलिंदांकडे पाहून रविवारचा विषय काढ असा इशारा केला. मिलिंदाने घाबरत आधी वैदूकडे पाहिलं, मग बोलायला सुरुवात केली. वैदू, रविवारी तुझा काही प्रोग्राम नाही ना? तिला असा प्रश्न विचारताच दादांनी मिलिंदांकडे रागाने पाहिलं. समजा जर ती म्हणाली, हो माझा प्रोग्राम आहे, मग काय करणार आहेस तू? त्यांनी विचारलं. मिलिंदा पटकन सावरले. म्हणजे वैदू, रविवारी काही प्रोग्राम करूच नकोस हां. वहिनी साहेबांनी ना आपल्याला बंगल्यावर बोलावलंय, आपल्याला तिथे जावं लागेल. काय आहे ना, तुझी परीक्षा पण जवळ येते आहे, त्याआधीच हे सगळं उरकून घेतलेलं बरं. हसत हसत मिलिंदा म्हणाली. काका, हे सगळे प्रोग्राम तुम्ही ठरवून मोकळे होता, मला विचारत सुद्धा नाही, आणि मग तुमची अपेक्षा असते की मी या सगळ्या गोष्टीला हो म्हणावं.
काय? ती रागावली तसे सगळेजण तिच्याकडे पाहत राहिले. मिलिंदा पुढे काही बोलले नाही. मग कशी बशी हिंमत करून दादाच म्हणाले, अगं मग काय झालं? रविवारीच तर ठरवलाय प्रोग्रॅम. कॉलेज बुडवायला तर नाही सांगत ना आम्ही. या रविवारी नाही तर पुढच्या रविवारी. कार्यक्रम तर करावाच लागेल की नाही? दादा असं म्हणताच वैदेही काही बोली नाही. बरं वैदू, रविवारी छान तयार हो हा. त्या दिवशी ते लोक आले होते तेव्हा तू नेसलेली साडी बदलून ड्रेस घातलास. या रविवारी तसं काही करू नको. साडी नेस हा. नेशील ना ग? दादाने विचारलं. वैदेहीला तर खरं राग राग येत होता, पण तिच्या डोक्यावरून हात फिरवत मिलिंदा म्हणाले, अरे दादा, रविवारचं रविवारी पाहू. आणि का नेसणार नाही साडी ती? किती गोड दिसते साडीत ती. वैदू, तू साडी नेसलीस ना की आपण आधी तुझं फोटो सेशन करूया. उगीच तिला चढवत बडवत मिलिंदा म्हणाले. बरं वैदू, मला सांग, कोणती साडी नेसायची तुला? माझी नवीन नेसशील? मिनल काकूनी प्रेमाने विचारलं. सगळ्यांना वाटलेलं ही म्हणेल, मी काही साडी बिडी नेसणार नाही, मला टोचते ती. पण आश्चर्य, ती असं काही बोलली नाही. काही नको, माझ्याकडे आहे ना, तीच नेसवून दे मला. साडी नेसायला ती तयार झाली पाहता सगळ्यांचा जीव मग भांड्यात पडला. खरं टेन्शन विशांतला आलं होतं. काका, कोण कोण जाणार आहे रे तिथे? आपण सगळ्यांनीच जायचंय का? नाही म्हणजे तशी कामं ॲडजस्ट करता येतील म्हणून विचारलं. विशांत म्हणाला, अरे तसं तर वहिनी साहेबांनी सगळ्यांनाच बोलावलंय, पण सगळ्यांनी एकदम नको जायला. आम्ही चौघं आणि वैदू जाऊ, तुम्ही दोघं नका येऊ. मिलिंदा म्हणाले तसं विशांतचा चेहरा पडला. असं कसं काका? वैदू कोणत्या घरी जाणार? ते भाऊ म्हणून पाहणं आमचं कर्तव्य आहे की नाही? विशांत म्हणाला. तुम्हाला काय पाहिजे तिचं घर? तिने पाहणं जरुरी आहे. तिला घेऊन चाललोय आम्ही. दादा म्हणाले तसा विशांत मग गप्प राहिला. उगीच आणखीन काहीतरी बोलायला जायचं आणि घरच्यांना आधीच संशय यायचा. आत्ताच कॅश प्रकरण मिटलंय, उगीच भानगड नको, असं म्हणून तो मग गप्प राहिला. रात्री झोपायच्या आधी विशांतने जमवलेलं कॅशचं पाकिट नीट बॅगेत ठेवलं. मनातल्या मनात पुन्हा एकदा वैदू आणि विराजला थँक्यू म्हटलं. आज ती दोघं होती म्हणून वाचलो, नाहीतर दादानी आज चांगलीच खरडपट्टी काढली असती. आपला पगार झाला की दोघांचे पैसे द्यायला हवेत, असं मनाशीच ठरवून त्याने बॅग बंद केली. तेवढ्यात कुणीतरी खांदा थोपटला. त्याने मागे पाहिलं. मिलिंद काका होता. अरे काका, तू यावेळेस काही काम होतं? त्याने विचारलं. 20,000 रुपयांची जुळवाजुळव कशी केलीस तू? काहीच न कळून तो काकाकडे पाहत राहिला. अरे म्हटलं, 20,000 रुपयांची जुळवाजुळव कशी केलीस तू? कुणी दिले तुला एवढे पैसे? काकाचा आवाज चढला तसा तो घाबरला. काका, कसले पैसे? आपल्याला काही कळलंच नाही अशा आविर्भावात विशांतने विचारलं. आता खरं सांगतोयस की एक जोरदार धपाटा घालू तुला? मिलिंद काका असं म्हणताच विशांतने आधी त्याला उलट प्रश्न केला. तुला कोणी सांगितलं? विराजने की वैदेहीने? अच्छा, म्हणजे त्या दोघांना सुद्धा माहिती आहे. शाबास, आमच्या मागे तुमची अशी कटकारस्थानं चाललेली असतात तर. आता खरं सांगतोयस की त्या दोघांना पण बोलव इथे? काका असं म्हणताच तो आणखीन गोंधळला. म्हणजे वैदेही आणि विराज दोघांनीही काकाला सांगितलं नाही? मग काकाला कसं कळलं? काका सॉरी, सांगतो सगळं. अरे दादानी ते कॅशचं पाकिट दिलं होतं ना, ते माझ्याकडून कुठेतरी हरवलं रे. सगळीकडे शोधलं मी, कुठेच मिळेना. तसे माझ्या बँकेत थोडे पैसे होते, पण ते काढले असते ना तर दादांना कळलं असतं. म्हणून मग वैदेहीने तिच्याकडची पिगी बँक फोडली आणि कॅश दिली. आणि थोडे पैसे कमी पडले म्हणून विराजने पण दिले. तो म्हणाला. असं? पण विराजकडे एवढे पैसे कुठून आले? काकाने विचारलं. तू त्याला सायकल घ्यायला दिले होतेस ना, ते दिले. मग मिलिंद काका थोडे हसले. तुमचं प्रेम, एकमेकांवरची काळजी, माया अशीच राहू दे. पण हे बघ, अशी लपवाछपवी करायची नाही. काकाने मग त्याच्या खिशातलं कॅशचं कव्हर काढलं. हे घे तुझे पैसे. काका, हे तुला कुठे मिळालं? आनंदानेच विशांतने विचारलं. सकाळी टीव्हीचा रिमोट घ्यायला गेलो होतो तेव्हा पायाखाली काहीतरी लागलं. टीव्ही खालच्या फर्निचर खाली पडलं होतं. कुठे लक्ष असतं विशांत? अरे हो रे काका, तिथे मी काढून ठेवलं होतं खरं, पण नंतर विसरूनच गेलो. सॉरी रे. ठीक आहे, धर हे, आणि वैदूचे पैसे लगेच देऊन टाक तिला. हो काका, वैदूचे पण देऊन टाकतो आणि विराजचे पण देऊन टाकतो. खरंच सॉरी रे. ठीक आहे ठीक आहे, असं म्हणत काका जायला वळणार तेवढ्यात विशांतने पुन्हा हाक मारली.
काका, दादांना सांगणार नाहीस ना? त्याने विचारलं. त्याचा खांदा थोपटत मिलिंदा म्हणाले, यावेळेस नाही सांगणार, पण पुढच्या वेळेस अशी लपवाछपवी करायची नाही, समजलं? दादांची भीती वाटली तर मला येऊन सांगायचं. कळतंय का काही? मग तो काही बोललाच नाही. त्याने आपल्या काकाला घट्ट मिठी मारली. मिलिंदाने त्याची पाठ थोपटली. कॅश मिळाली ही आनंदाची बातमी आणि बंगल्यावर जाता येणार नाही ही जरा नाराजीची बातमी मनात ठेवूनच विशांत रात्री झोपून गेला. उद्याच्या भागातनं मजा येणार आहे. वैदेही बंगल्यावर जाणार आहे. तिथे आरोहीची एका नवीन नात्याने भेट होणार आहे. आदिराजची धाकटा दीर या नात्याने नव्याने ओळख होणार आहे. आणि देवादेव तर तिची वाट पाहतोच आहे. त्याला खूप काही बोलायचंय. पहिल्या भेटीत फार काही बोलता आलं नव्हतं. आता सगळी नाती कशी खुलतील ते ऐकणं फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे. उद्याचा भाग नक्की ऐका आणि आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.